तिकडे नाशिकच्या इगतपुरीमध्ये एक संतापजनक घटना घडली। शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर लाखो रुपये खर्च करून देखील विद्यार्थी मात्र पोषण आहारापासून वंचित राहत असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं वास्तव काय आहे पाहूयात। सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा अन्न खाण्यास दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीतून समोर आलाय। आदिवासी विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 44 आश्रमशाळांमधील जवळपास 18,000 विद्यार्थ्यांना इगतपुरी तालुक्यातील सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो। पण या ठिकाणावरून धक्कादायक वास्तव समोर येत आहे। चक्क सडलेला भाजीपाला आणि कीड लागलेलं कडधान्य यापासून बनवलेलं अन्न अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना खाण्यास दिलं जात आहे। हे अन्न तयार करण्याकरता टँकरद्वारे आणलेल्या पाण्याचा वापर होतोय असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। बरं, हा सगळा प्रकार अलीकडचा नाहीये, तर गेले अनेक वर्ष हाच सगळा प्रकार सुरू असल्याचं इथले कर्मचारी म्हणतायत। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणी आवाज उठवल्यास नोकरीवरून काढून टाकू असा दमही अधीक्षक आणि ठेकेदारांकडून भरला जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। आजपर्यंत आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, अनेक आमच्या मागण्यांचा पाठपुरवठा आयुक्तांना दिला, ठेकेदारांनी दिला, परंतु अद्यापही त्यांनी आमच्या कुठल्याही पत्राचे आम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही। आणि आज गेले 3 दिवस काम बंद असून सुद्धा आमची दखल घेतली जात नाही। हा सर्व भोंगळा कारभार या आदिवासी विकास भवनचा आणि इथले जे मॅनेजमेंट करणारे जे अधीक्षक आहेत यांचा आहे। यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आम्हा सर्व कामगारांना न्याय मिळवून द्यावा हीच आमच्या कामगारांची विनंती आहे। आता हा सगळा प्रकार कळताच इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी थेट हे सेंट्रल किचन गाठलं। अधीक्षक आणि व्यवस्थापकांना धारेवरच धरलं। तर संतापलेल्या आमदार महोदयांनी खराब चिक्की अधीक्षकांच्या तोंडात कोंबत आपल्या संतापाला वाटही मोकळी करून दिली। अन्नधान्याचे नमुने देखील प्रयोगशाळांमध्ये त्यांनी तपासणी करता दिले असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिलाय। जर आपल्या पोराला जर असं सोयीचं खायला मिळत नसेल, कोट्यावधी राज्याच्या बजेटचे 9% बजेट बाजूला निघतो। पूर्ण राज्याचा बजेट सगळं जनरल बजेटचे 9% बाजूला निघून त्याच्यात सगळं या मुलांवर आमचे खर्च, काही शाळेवर खर्च, काही याच्यावर खर्च, त्याच्यात परिस्थिती अशी आदिवासीची मुलं काय सुधारतील आणि काय कुपोषितच राहणार आहे ना। विद्यार्थ्यांकरता शासन करोडो रुपये खर्च करतात, मात्र त्यातील खर्च हा कागदोपत्री असल्याचा या निमित्तानं प्रकार पुन्हा एकदा समोर येतोय। आता या सगळ्या प्रकरणी मोठे ठेकेदारांचं रॅकेट कार्यरत असल्याची शंकाही वर्तवली जाते। त्या दृष्टीनं तपास वेग धरत असल्यानं अनेकांभोवती संकटाचा फास आवळण्याची चिन्ह आहेत। हा जो काही प्रकार घडला हा नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील हेच चालू असल्याचा आमदार हिरामण खोसकर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे। त्यामुळे अशा जे काही अधिकारी आहेत आणि आदिवासी विकास भवनचे प्रकल्प अधिकारी आहेत यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहेच। परंतु अनेक वर्षांपासून इगतपुरी तालुका असेल, महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी ज्या पद्धतीने हे अधिकारी खेळत आहेत यांच्यावरती काय कारवाई होणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।